नमस्कार. मी चैताली राहुल राजे भोसले फ्रॉम आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे इन्स्टिट्यूट जे आहे ते सैनिक स्कूल जवाहर नवोदय एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेत असते. आत्ताच 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदयची एंट्रन्स एक्झाम झालेली आहे आणि ही एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत की मेरिट जे आहे ते मेरिट जर 100पैकी 100 मार्क्स मिळाले तरच मुलं मेरिट लिस्टला लागू शकतात. पण हे चुकीचं आहे. त्यांचे लाईक जे आहे ते लाईक वाढवण्यासाठी, सबस्क्राईब वाढवण्यासाठी जे व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड होत आहेत. खरं तर मेरिट लिस्ट जी आहे ती प्रत्येक जिल्ह्याची मेरिट लिस्ट वेगळी असते. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचं जवाहर नवोदयचं मेरिट जे आहे ते वेगळं लागत असतं. पण यूट्यूबवरती वेगवेगळे जे व्हिडिओज येत आहेत, काही व्हिडिओज जे आहेत ते कधी त्यांनी क्लास घेतलेला नाही आहे, पण जवाहर नवोदयचं ते मेरिट सांगत आहेत. तर कधी जे एखाद्या छोट्या शहरामध्ये छोटे क्लास आहेत, त्यांचा विद्यार्थी जो आहे तो एखादा दुसरा विद्यार्थी मेरिट लिस्टला लागत आहेत आणि ते सांगत आहेत की 100पैकी 100 मार्क्स जेव्हा मुलांना मिळतात तेव्हाच ती मुलं जवाहर नवोदयमध्ये सिलेक्ट होतात. पण तसं नाही आहे. त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नका आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा गोंधळून जाऊ नका. जशी एक्झाम झाली आहे तसं पालकांचा आणि मुलांचा हा गोंधळ उडालेला आहे की आपला मुलगा किंवा आपला पाल्य हा मेरिट लिस्टला लागेल का. तर मेरिट लिस्ट जी आहे तर मेरिट लिस्ट ही प्रत्येक जिल्ह्याची वेगळी असते. त्यामध्ये 75% आरक्षण जे आहे ते ग्रामीण विभागासाठी आहे आणि 25% आरक्षण जे आहे ते शहरी विभागासाठी आहे. आणि याच्यामध्ये ओपन, SC, ST आणि OBC अशा 4 कॅटेगरीजमधून सिलेक्शन होत असतं. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 34 जवाहर नवोदय विद्यालय आहेत आणि याचं मेरिट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट जे आहे ते वेगळं लागतं. सैनिक स्कूलमध्ये ऑल ओव्हर इंडियाचं मेरिट लिस्ट लागत असतं, तसं जवाहर नवोदयमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट वेगवेगळं लागत असतं. त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नका. आम्ही आत्तापर्यंत आपला जो क्लास आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामधील आमच्या क्लासमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 10 ते 12 शिक्षकांची मुलं जी आहेत ते शिक्षकांची मुलं आपल्या क्लासमध्ये आहेत. त्यांच्याशी आम्ही संभाषण करून मेरिट जे आहे ते मेरिट कुठपर्यंत लागू शकतं किंवा आत्तापर्यंत जे मुलं सैनिक स्कूल जवाहर नवोदयमध्ये सिलेक्ट झालेले आहेत ते जवाहर नवोदयमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांचे मार्क्स आधीच्या 3-4 वर्षापूर्वीचे जे मार्क्स आहेत, जे मुलं सिलेक्ट झालेली आहेत त्या मुलांना किती मार्क्स पडले होते याच्यावरून आपण अंदाजे मेरिट जे आहे ते मेरिट तुम्हाला सांगणार आहोत. त्यापूर्वी SCचं म्हणजे कुठलाही जिल्हा असू दे तर SCचं जे आहे तर SCचं आरक्षण हे 15% असतं. STचं आरक्षण 7.5% आहे. OBCचं आरक्षण 27% आहे आणि विकलांग जे आहेत तर त्यांचं आरक्षण जे आहे तर त्यांचं आरक्षण 3% असतं. हे झालं आरक्षण संदर्भात. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच आरक्षणानुसार मुलं सिलेक्ट केली जातात. जवळजवळ 1000 विद्यार्थी जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांबरोबर केलेल्या चर्चेनुसार आम्ही अंदाजे आत्ता तुम्हाला मेरिट लिस्ट जी आहे तर मेरिट लिस्ट बघा. आता मी तुम्हाला मेरिट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे कितीपर्यंत लागू शकतं बघा. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर इथलं मेरिट जे आहे ते इतर जे नवोदयची विद्यालय आहेत त्या विद्यालयांपेक्षा सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील मेरिट लिस्ट जे आहे ते जास्त लागत असतं. कारण या शहरांमध्ये जास्तीत जास्त एंट्रन्स एक्झामचे क्लासेस आहेत, त्यामुळे इथलं कदाचित मेरिट जे आहे ते मेरिट वाढत असेल.
ग्रामीण विभागाचं जे मेरिट आहे सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर याचं ग्रामीण विभागाचं जे मेरिट आहे ते ओपनमध्ये बघा 93 ते 95 पर्यंत जे मार्क्स आहेत ते 93 ते 95 पर्यंत मार्क्स लागतात. ओबीसीचं 90 ते 92 मार्क्स लागतात. SC कॅटेगरीचं 85 ते 87 मार्क्स आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरी 75 ते 80. हे झालेलं आहे ग्रामीण विभागाचं. ओके, ज्या 75% आरक्षणामध्ये हे सगळे जे आहेत ते ग्रामीण विभागातलं मेरिट आहे. त्याचबरोबर शहरी विभागातील ओपनचं जे मेरिट आहे ते 95 ते 97 मार्क्स जे आहेत ते 95 ते 97 मार्क्स लागतात. ओबीसीचं 93 ते 94, SCचं 90 ते 92 आणि STचं 82 ते 85. हे झालेलं आहे सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचं. त्याचबरोबर आत्ता जे आहे तर आता आणि याच्यामध्ये तुम्हाला मुलींची मेरिट जे आहे तर मुलींचं मेरिट या 2-3 मार्कांपेक्षा थोडंसं कमी असेल, कारण मुलींसाठी रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन 1/3 असतं. त्यामुळे मुलींचं मेरिट जरा थोडं ह्याच्यापेक्षा 2-3 मार्कांनी कमी लागतं. पुढचं जे आहे तर पुढचं येणार आहे भंडारा, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद, वाशिम इथल्या नवोदय विद्यालयाचं ग्रामीणचं अंदाजे मेरिट आहे. ओपनचं 88 ते 91 मार्क्स, ओबीसीचं 85 ते 90 मार्क, SCचं 81 ते 84 मार्क आणि STचं 70 ते 73 मार्क्स. इथलं मेरिट जे आहे ते वेगळं राहतं, इथलं थोडंफार कमी राहतं. त्याच्यामध्ये शहरी विभाग जे आहे ते शहरी विभागाचं आरक्षण 90 ते 92 मार्क्स लागतात. ओबीसीचं 88 ते 90, SC कॅटेगरीचं 80 ते 85 आणि ST कॅटेगरीचं 70 ते 72 मार्क्स जर मुलांना मिळाले तर ते मुलं मेरिटला लागतं. त्याचप्रमाणे इथं देखील काय आहे, मुलींचं रिझर्वेशन जे आहे ते आत्ता जे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला जे आरक्षण मार्क्स सांगितलेले आहेत त्या मार्क्समध्ये मुलींना जर 2-3 मार्क्स यापेक्षा थोडे कमी असतील तर ह्याही मुली ज्या आहेत ते मेरिट लिस्टला लागू शकतात. पुढे जे आहे ते गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले जे नवोदय विद्यालय आहे तर याचं मेरिट जे आहे ते मेरिट तुलनेने इतर जिल्ह्यांपेक्षा थोडं कमी लागतं. इथलं ओपनचं ग्रामीण विभागाचं जे मेरिट आहे ते 85 ते 90 मार्क्सला लागतं. ओबीसीचं 82 ते 85, SC कॅटेगरीचं 75 ते 80 मार्कांचं लागतं. त्याचबरोबर SC कॅटेगरी जी आहे ते SC कॅटेगरीचं 65 ते 70 असं मेरिट लागतं. आता हे झालं ग्रामीण विभागाचं सांगितलं. आता शहरी विभाग जो आहे तर शहरी विभागाचं ओपनचं मेरिट जे आहे ते 85 ते 88 मार्क्सला लागतं. ओबीसीचं 82 ते 85, SC कॅटेगरीचं जे आहे ते 72 ते 75 मार्क्स आणि ST कॅटेगरी जी आहे ते 68 ते 70 मार्क्स. आणि याच प्रकारे जे आहे ते याच प्रकारे मी तुम्हाला सांगितलं आहे मुलींचे जे आहे ते मुलींचे याच्यामध्ये 2 ते 3 मार्क्स कमी असतील तर त्या मुली मेरिट लिस्टसाठी लागू शकतात. त्याचबरोबर पुढचं जे आहे ते अकोला, अमरावती, अहिल्यानगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, वर्धा, संभाजीनगर, यवतमाळ या जिल्ह्यातले जे नवोदय विद्यालय आहेत याच्यामधलं ग्रामीण विभागाचं मेरिट जे आहे ते 90 ते 93 मार्क्स असतील तर मिळू शकतं. ओबीसीचं 88 ते 90 मार्क्स, SCचं 84 ते 96 मार्क्स आणि ST कॅटेगरीचं जे आहे ते 72 ते 75 मार्क्स मिळाले तर यांचं सिलेक्शन जे आहे तर यांचं सिलेक्शन नवोदयसाठी होऊ शकतं. पुढचं जे आहे ते ग्रामीण आपलं झालेलं आहे. आता शहरी विभाग जे आहे तर शहरी विभागाचं आरक्षण जे आहे ते आरक्षण काय राहतं, ओपनचं जे आहे ते 93 ते 95 मार्क्स, ओबीसीचं जे आहे ते 91 ते 93 मार्क्स, SCचं आहे ते 85 ते 88 मार्क्स आणि STचं जे आहे ते 80 ते 82 मार्क्स जर मिळाले तर ही मुलं नवोदयला सहज सिलेक्ट होऊ शकतात.
सर्वांप्रमाणे मुलींचं जे आहे तर मुलींचं या सगळे ज्या मी आता तुम्हाला मार्क्स सांगितले आहेत मेरिट लिस्टचे अंदाजे, त्यामध्ये 2-3 मार्कांचा डिफरन्स असेल, 2-3 मार्क्स जर मुलींना कमी असतील तर तिथं मुलींचं सिलेक्शन जे आहे तर सिलेक्शन होऊ शकतं. लक्षात घ्या की जवाहर नवोदय जे आहे ते जवाहर नवोदय विद्यालय कधीही कोणाला त्यांचे मार्क्स किती पडलेले आहेत हे सांगत नाही. मग हे मार्क्स जे आहेत, हे मेरिट जे आहे, हे मेरिट कुणीही मनमर्जी कसंही सांगत आहे. त्यामुळं पालकांची दिशाभूल होत आहेत, पालक गोंधळत आहेत. आम्ही हे जे मेरिट तुम्हाला सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे, तर याच्यामध्ये आमच्या पालकांशी बोललेलो आहोत. आधी जे मेरिटला लागलेले आहेत त्यांना मार्क्स किती पडलेले आहेत याच्यानुसार आम्ही हे मेरिट तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे काही यूट्यूबवरती जे चॅनल्स असतात की 100 पैकी 100 मार्क्स, याच्यावरती विश्वास ठेवू नका. विद्यालय जे आहे, जी मुलं मेरिटला लागतात किंवा जे मुलं मेरिटला लागत नाहीत, जवाहर नवोदय कोणाचेही मार्क्स जे आहेत ते मार्क्स सांगत नाही. त्यामुळं मेरिट जे आहे ते मेरिट किती लागलं आहे आणि कसं लागलेलं आहे, किती लागलेलं आहे हे काढणं शक्य होत नाही. आम्ही जे आहे तर आम्ही प्रत्येक सेंटरवरती जे आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आमच्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसच्या सेंटरवरती जाऊन जे आहे ते मुलांशी संवाद साधला, पालकांशी संवाद साधला. आधी लागलेल्या पालकांशी संपर्क साधून आम्ही हे मेरिट जे आहे ते अंदाजे मेरिट तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तरी हे जे मेरिट आहे या मेरिटनुसार मुलं कदाचित लागू शकतील. तर पालकांनी जे आहे ते पालकांनी कुठलेही यूट्यूबचे चॅनल्स जे आहेत ते 100 पैकी 100 मार्क्स लागतात, ही मुलं जी आहेत ती 5वीतली मुलं ही एक्झाम देत असतात. त्यामुळं रेअरली एखाद्या दुसऱ्या मुलाला 100 पैकी 100 मार्क्स मिळतात. कारण सगळं येत असलं तरीसुद्धा मुलं आहेत त्यांच्याकडून सिली मिस्टेक होतात. त्यामुळं अगदी 100 पैकी 100च मार्क्स पडले पाहिजेत तरच लागतात असे नाही. मग बाकीची मुलं लागतात कशी? सगळ्यांनाच जर 100 पैकी 100 मार्क्स पडत असते तर सगळे एवढे जे मुलं तिथं सिलेक्ट होऊन जातात ते सगळेच्या सगळे 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारे नसतात. त्यामुळं तुम्ही कुठल्याही यूट्यूब चॅनल जे आहेत की जी तुमची दिशाभूल होत असेल तर त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि यानुसार जे आहे ते यानुसार अंदाजे आपलं मेरिट लिस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपला जो आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा यूट्यूबचा जो चॅनल आहे तो चॅनल वरती तुम्हाला अपडेट्स सारखे मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे माहितीचे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे जे आहे ते तुम्हाला वेळोवेळी जवाहर नवोदय असो किंवा सैनिक स्कूल जे आहे ते सैनिक स्कूल विषयीची माहिती आहे ती वेळोवेळी देत राहील. तर तुम्ही जो आहे तो तुम्ही आमचा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते जवाहर नवोदय सैनिक स्कूल याची माहिती वेळोवेळी तुम्हाला देत राहील. त्यासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल जो आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा शेअर करा. हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त ग्रामीण विभागामध्ये शेअर करा, जेणेकरून ग्रामीण विभागातील पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत अचूक माहिती जाईल व त्यांची दिशाभूल होणार नाही. काही यूट्यूबवरचे व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून ग्रामीण विभागातील जे पालक व विद्यार्थी आहेत त्यांना चुकीची माहिती जाते, त्यांच्यापर्यंत चुकीचं, त्यामुळे ते दिशाभूल होतीये त्यांची. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त ग्रामीण विभागापर्यंत पोहोचेल यासाठी तुम्ही तो शेअर करा. आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ जो आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा यूट्यूबवरील जो व्हिडिओ आहे तो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.